हे माझे मिस्टर बोलतात नीट जा हा, सांभाळून जा. तर आम्ही 5 वाघेणी चाललोय. सगळ्यांना प्रत्येक जण आता फिरायला आलो ना तरी पण बघा मोबाईल मध्ये आहेत. काय या मोबाईलने वेड लावले ना सगळ्यांना. मुन्नीच्या नवऱ्याचा फोन आलाय. मुन्नीच्या नवऱ्याला एक कर्म नाही, नुसता फोन. आता व्हिडिओ कॉल. आता 1 तासापूर्वी भाऊ आम्हाला सोडून गेले आणि आता बघा आणि आता व्हिडिओ कॉल. मस्त दर्शन झालं. मुन्नीचं नुसतं फोन होत असतं. का नको येऊ. नमस्कार मंडळी, ज्योतिष कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे. थंबनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल. हो, आजचा व्लॉग आहे ट्रॅव्हल व्लॉग. याआधीही तुम्ही माझ्या चॅनलवर ट्रॅव्हल व्लॉग बघितलेच आहेत, पण त्या व्लॉगमध्ये माझ्यासोबत होती माझी फॅमिली. आज माझ्यासोबत माझी फॅमिली नाहीये, तर आहेत माझ्या मैत्रिणी. आता त्या मैत्रिणी कोण आहेत, किती वर्षापासून आमची मैत्री आहे आणि आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला संपूर्ण व्लॉग बघितल्यावरच समजेल. तर आजचा हा व्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. हे बघा, मी रात्री जेवणासाठी काय काय घेतलेलं आहे. ही कोथिंबीरची वडी मस्त अशी फ्राय होत आहे. इथे मी बनवलेली आहे स्टफ शिमला मिरची. हे बघा इथे पॅक केलेली आहे मस्त अशी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी. ही पॅक केलेला डब्बा आहे. आणि आता मी चाललेली आहे मंगळवारी, पण उद्या मुलीला डब्यासाठी म्हणजे माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या मुलीचं श्रावण नाही आहे, तर त्यांना डब्यासाठी हे बघा चपाती आणि हा जवळा बनवले. कारण की मग माझी मुलगी आहे ना, ती कॅन्टीनचं वगैरे खात नाही. मग मी आजच तिला बनवलं, उद्या ती गरम करून येईल. कारण की दुसरा पर्याय नाही, मला हेच तिला द्यावं लागेल. आदल्या दिवशी बनवूनच ठेवायला लागतं. म्हणून आज मी आत्ता वाजलेले आहेत 7:45. माझे डबे सर्व पॅक केलेले आहेत. मी भाकरी पण पॅक झालेल्या आहेत, बॅग पण पॅक केलेली आहे. आणि आता मी निघते, तर तिथे पोचल्यावरच दाखवते तुम्हाला का माझ्यासोबत माझ्या कोण कोण मैत्रिणी आहेत. चला, तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. चला, तर आत्ता मी निघाली आणि मला सोडायला माझी मुलगी आणि मिस्टर येत आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, देव बाप्पाचं दर्शन घेऊन मी आता निघते. चला, तर निघतोय आम्ही. चल साची बस. येते का आमच्या बरोबर? चल ना. नाही पण मी ना खूप एक्सायटेड आहे, कारण की नेहमी फॅमिलीसोबत जाते आणि आज ना मैत्रिणीसोबत चाले ना. खरंच खूप एक्सायटेड आहे मी. त्या गाडीत बसले. आम्हाला वाशी 17 प्लाझाला पोचायचं आहे. तिथं पोचल्यावर दाखवते माझ्या मैत्रिणी कोण कोण आलेल्या आहेत. चला, पुढे भेटूया. हे बघा माझ्या मैत्रिणी, ही जागृती, ही राखी. पूर्ण माहिती मी नंतर देईनच. आता सध्या आम्ही तिघीच आलेलो आहोत आणि आम्हाला सोडायला बघा कोण कोण आले. हे आमची साची, तिला सांगते या तर येत नाही ती. आता दाखवते आम्हाला सोडायला कोण कोण आले. पहिल्यांदाच चालू आहे ना सगळी लेडीज, म्हणून जरा काळजी वाटते त्यांना. तर बघा कोण कोण आले. हे बघा, हे आहेत जागूचे मिस्टर. हे आहेत राखी मावशीचे मिस्टर. हे माझे मिस्टर. आणि हा राखीचा मुलगा पण आलाय सोडायला तिला. कसं वाटतंय बायका चालले तर फिरायला? आनंद. तुम्हाला आनंद वाटतोय का आम्ही चाललोय तर? खुश आहात तुम्ही? अरे तो बघा कसे बोलतात, म्हणजे ना 2 दिवस ते मस्त एन्जॉय करणार आहेत वाटतं. भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं मला. तुमच्या याच्यामध्ये काय ओझं असेल डोक्यावरती, ते ओझं माऊलीच्या पायावर ठेवा आणि ते माऊली तुमचं जे मनाची काय इच्छा असेल, मनोकामना, ती पूर्ण करो. रामकृष्ण. भाऊ खूप आहेत ना, आध्यात्मिक आहेत, म्हणून त्यांनी आपल्याला असं सांगितलं. खूप छान माहिती दिली आणि समजावलं. ओ, तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं. म्हणजे मी चालले तर तुम्हाला बरं वाटतंय? आनंद होते तुम्हाला? तुम्ही फार्म हाऊसला चालला आता. यांची प्लॅनिंग बघा काय चाललंय. तुम्ही रडत नाही ना? मी चालले म्हणून बघा रडतं वाटतं. नाही ना. आता ही लोक खूप एन्जॉय करणार आहेत. चला, तर आता आम्ही ना दुसऱ्या मैत्रिणींची वाट बघतो. आम्हाला न सांगता प्लॅनिंग केले. पहिल्यांदाच भेटल्या तर पहिल्यांदाच, आणि उगाच यांचं आम्ही प्लॅनिंग केले वगैरे. आता दुसरी मैत्रीण आली. हा, तिला मुलगा घेऊन आलाय. आहे सुयोग आणि ही आहे छाया. मुलीला बघून एकदम एक्साइटेड झाली बघा. वे मस्त मस्त. अजून एक मैत्रीण येणार आहे, आली का तुम्हाला दाखवते आणि कोण कोण आहे ते सगळं दाखवते. हा,
साची चल पुन्हा सांगते येतेस का? ओके ही बघ चिकट्टी मावशीला, मावशीपेक्षा उंच झाली ही बघा. हिने उशीर केला यायला, भाऊ गेले पुढे. मुने एवढा उशीर का लावलास? नाही बरोबर मी आले. नाही उशिरा आलेस, आम्ही अर्धा तास झाला आलोय. नाही बरोबर आली. भाकरी भुजत होतीस? किती फोन केला रे लगेच निघाली. ए भाकरी भुजत होतीस का? भाकरी कधीच बुजल्या. मग काय करत होतीस? काय नाही जेवली थोडी. आता परत जेवणार आहे ती. हा आता परत जेवणार आहे. चला आता गाडी येईल आमची, मग आम्ही बसतो. ओके पुढचं पुढे दाखवते. अजून एक न्यू मेंबर ऍड झाल्यात, मुन्नीचे हजबंड. भाऊ कसं वाटतंय आम्ही चाललोय तर? तुम्हाला आनंद वाटतोय? अच्छा पांडुरंगाचं दर्शन भेटते तुम्हाला, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी आनंद होतोय. पण बायको 2 दिवस बाहेर चालले तर कसं वाटतंय? काहीच नाही फरक पडत. देवाच्या दर्शनासाठी चालले. सगळ्यांची बघा काय सगळे सांगतात बघा, त्यांना खूप आनंद वाटतोय का आम्ही माऊलींच्या दर्शनाला चाललोय. बघा खूप खुश आहेत. तुम्ही रडत नाही ना? रडणार आहात तुम्ही? कधी गेली नाही ना मी, पहिल्यांदाच चाललंय. चला आता आमची गाडी येईल, आम्ही बसतो पटापट. एकटी नाही कधी. हे माझे मिस्टर बोलतात नीट जा हा, सांभाळून जा. तर आम्ही 5 वाघिणी चाललोय. टेन्शन घेऊ नका तुम्ही, निश्चिंत राहा. मस्त 2 दिवस एन्जॉय करा. हा आय तू पण एन्जॉय कर. मम्मीची किचकिच 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 इथं काहीतरी गॉसिप चाललंय मस्त. चला नंतर भेटूया. आता भाऊंना ना ऑन कॅमेरा काहीतरी प्रश्न विचारायचा. नाही नक्की नाही, विचारा. म्हणजे तुमचा आता मोठा ग्रुप आहे, 20-22 जणी आहे, त्याच्यापैकी 5च का? प्रत्येकीला अडचणी आहेत ना. कोणाचं पहिला प्लॅनिंग झालं होतं, काहीतरी. हा नंतर एक जण ऍड होतील आणि आम्ही सगळ्या जणी मिळून जाऊ. हा सगळ्यांना विचारलेलं आम्ही, पण त्यांच्या काहीतरी अडचणी आहेत. नेक्स्ट टाइम नक्की आम्ही सगळ्या जणी जाऊ. मोठा ग्रुप असल्यावर चांगला आहे. हो आणि आमचे असे नवरे आहेत ना प्रत्येकीचे सगळे खूप चांगले आहेत. म्हणजे आम्ही ऐकतो, एकमेकींना सांगतात एकमेकी जणी सगळ्या जणी. तर मस्त सगळ्यांचेच नवरे मस्त आहेत. आणि असंच आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला पाठवत जा. कधी नाही म्हटलं नाही कधी. काय बोलत मामा? जेवण बनवायला तुम्हाला सून आहे. आता मी लेकीचा उद्याचा डब्बा बनवून आले. तुमच्याकडे पण प्रश्न आहे. भाऊंना जेवण बनवायला कोणी नाही. इकडे सून आहे. आम्ही दोघांच्याकडे नाहीये. मी लेकीचा डब्बा बनवून आले उद्याचा, कारण की कॅन्टीनचा खात नाही. 2 दिवस रेडी असेल सगळं. हा काय करणार. चला तुम्ही असेच सपोर्टिव्ह राहा आणि आम्हाला असंच मस्त फिरू द्या. उज्जैनला दोघे सर्वजण या. कामाच्या माध्यमाला कुठं पण जा, तुमची सर्व व्यवस्था करून ही बघा आमची बस थांबलेली आहे इथं आणि आता आम्ही चाललो बसमध्ये बसायला. आमच्या सगळ्यांचे ना नवरे मुलगी मुलगा जे कोण आहेत ना ते बॅग घेऊन चाललेत पुढे. चला आता चढतोय आम्ही. थँक्यू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गावदेवी माते की जय, देवी माते की जय. चला आम्ही चाललेलो आहोत. प्रवास आमचा सुरू झालेला आहे मस्त असा. आता सगळे बसूया, मग सगळे दाखवते तुम्हाला. माझ्या मैत्रिणी कोण कोण आहेत त्या सगळ्यांची नावं सांगते. चला आता ना तुम्हाला ना माझ्या आता अंधारात दिसत नसेल, राहू दे उद्याच ओळख करून देते, आज नको. आणि सगळे काय आम्ही कुठे भेटलो, काय भेटलो, आम्ही कधीपासूनच्या मैत्रिणी आहोत ते सगळं उद्याच सांगते. अंधारात काय दिसणार आहे ना. आणि चेहरे दिसल्यावरच आमच्याबद्दलची माहिती ऐकायला पण तुम्हाला पण मजा येईल. हो ही कशी गोरी आहे ना, फडफडीत गोरी आहे ना, उजेर पडले हिच्यावर. हा हिच्यावर पण उजेर पडले ना. छाया तुझ्यावर कालोख पडले. हो उद्या ओळख करून देऊ. हो चालेल. चला आता आपण चाललेलो आहोत पंढरपूरला.
तर पांडुरंगांचं एक गाणं बोलूया, आम्हाला जेवढं जमते तेवढं. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव ओ, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल, मंदिर विठ्ठलाचे सुंदर विठ्ठल विठ्ठल. देव आहे उभा विटेवर विठ्ठल विठ्ठल, ठेवणी दोन्ही कर्कटेवर विठ्ठल विठ्ठल. ते पाहू त्यांचे रूप ओ, ते पाहू त्यांचे रूप, लावू आणि धूप, करू वंदन विठू मावलीला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चला तर एवढंच गाणं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तर एवढंच गीत गातो, कारण की ना इथं बसमध्ये दुसरे पॅसेंजर पण आहेत, त्यांना त्रास होईल म्हणून आता एवढंच गातोय. उद्या आपण मस्त धमाल मस्ती आणि गाणी दाखवणार आहे मी तुम्हाला. चला हे बघ, आमची मुलीनं ना पहिलाच सुरुवात केली जेवायची, नुसती घाई आहे बघ. काय खाते, काय ते बनाना फ्राय. छाया नुसती बघते इकडे तिकडे, भूक लागले तिला जाम. आणि राखी पण, हा राखी जागू दिसत नाही ग, जागू दिसत नाही. दिसली. हा आता आम्ही ना काय काय आणलेलं जेवायला ते दाखवते बघा. भजी कुणी बनवले? छाया सुयोगनी. छायाच्या मुलांनी जेवण बनवलंय. भजी आणि काय आणलंस तू? कुठली ही? बटाटा ना, बटाट्याची भाजी मस्त. मी सिमला मिरचीची भाजी तुम्हाला मगाशी दाखवलं. हे आहे बनाना फ्राय. आणि राखीने आणले वाटाणा फ्लावर बटाटा कोबी. जागूने आणले मेथीची भाजी आणि आलूवडी माझ्या मुलीने बनवले फर्स्ट टाइम. हा, घेवडा बटाटा आणि कुठे आणले मुन्नीने. आणि मी तुम्हाला बनाना फ्राय पण मुन्नीने आणले. आणि मी सिमला मिरची आणलेली आहे, कोथिंबीरच्या वड्या आणि चटणी आणि भाकरी प्रत्येकीने आणल्यात. 4 भाकरी आणल्यात. आता एवढे आम्हाला संपतील का माहित नाही, अंधार आहे, जास्त काही दाखवता येत नाही. एवढं जेवण आहे. माझी अजून कोथिंबीरच्या वड्या आणि चटणी आहे, मस्त असं जेवण आहे. चला तर आम्ही ना सगळे जेवतो. छायला भूक लागले. हा भजी जे ना हे अर्धी जेवली, माझा अजून पत्ता नाही. चला जेवतो आम्ही. हे बघा, आम्ही सगळ्यांनी भाज्या आणल्यात. एवढ्या भाज्या आता राहिल्यात त्या उद्यासाठी, आणि भाकरी पण आहेत. आता उद्या उजेडात दाखवते तुम्हाला काय काय आणले ते. आम्ही आलोय, हे बघा आम्हाला वरती सीट भेटले, हेमलताला आणि मला. इथं वरती आम्ही दोघी सोबत झोपणार आहोत मस्त. आणि जागू, राखी आणि छाया या तिघींना खालचे हे भेटल्यात, 1 2 आणि पुढे 3 असे भेटल्यात. आम्ही दोघी वरती आहोत मस्त एकत्र. सगळ्यांना प्रत्येक जण आता फिरायला आलो ना तरी पण बघा मोबाईल मध्ये आहेत. काय या मोबाईलने वेड लावले ना सगळ्यांना. हा बघा, नाही प्रत्येक जण ना आपल्या फॅमिलीला फोन करतोय. मुन्नीच्या नवऱ्याचा फोन आलाय. मुन्नीच्या नवऱ्याला एक कर्म नाही, नुसता फोन. आता व्हिडिओ कॉल. आता 1 तासापूर्वी भाऊ आम्हाला सोडून गेले, आणि आता बघा, आणि आता व्हिडिओ कॉल. आता किती बाबा पंढरपूरशी येईपर्यंत किती फोन करा काय माहिती. हे दाखव नवरा, तुम्हाला मुन्नीचा नवरा माहित नसेल. हे बा आता 1-2 तासापूर्वी सोडले, तरी काही करमत नाही या भाऊंना आमच्या. चला बोलू दे त्या. आता वाजलेले आहेत 10:30 आणि आम्ही इथं स्टॉप घेतलेला आहे. आम्ही तर जेवण आणलं होतं, पण काही लोकांनी जेवण नव्हतं आणलं, तर ते असे हॉटेलमध्ये वगैरे येऊन जेवतील म्हणून हे बघा जेवायला बसतात आमची बरोबरची लोक. आम्ही आणलेलं, आता ते जेवतायत तोपर्यंत मला वाटतं अर्ध्या तासाचा ब्रेक आहे, तोपर्यंत आम्ही मस्त इथं गप्पा टप्पा मारतोय. बघ मुनीला का मुनी झोप आली.
अरे रात्रभर आता गाडीतच बसायचे राहते. आता वाजल्यात रात्रीचे 12 आणि सगळी माणसं झोपल्यात बघा बाजूची वगैरे. ही आमची मुन्नी फोन जापते गप्पा मारते ना, या मैत्रिणी पण गप्पा मारतात. आम्ही ना सगळ्यांना इथं हैराण केले बघा. 12 वाजल्यात आता. थोडा वेळ गप्पा मारतो आणि झोपतो. चला गुड नाईट. जाऊ आता वाजलेले आहेत रात्रीचे 3:15. गाडी वॉशरूम साठी थांबली होती. बघा किती अंधार आहे बाहेर. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही आता पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघा पंढरपूर स्टॉपची सगळी माणसं इथे उतरलेली आहेत. आमचा सामान वगैरे सगळं इथं ठेवलेलं आहे. आता आम्ही इथून जाऊ रूमवर. पुढे कसं कसं काय ते तुम्हाला सगळं दाखवते. चला हे बघा हा ऑटो आहे. आता ऑटोमध्ये आम्ही चाललो आमच्या रूमकडे. नंतर तुम्हाला दाखवते. चला आता ना आम्ही ऑटोत बसतो. सामान टाकते इथं. आता ऑटोत बसलोय आम्ही. चाललो रूमकडे. आणि एका रिक्षात बघा आम्ही 5 जणी बसलोय. ही जागू मॅडम बसले पुढे ड्रायव्हरांजवळ. छाया बसले मांडीवर. राखीचे मुन्नी एकटा जीव सदाशिव. चला तर जाऊया. आता आम्ही फायनली रूमवर पोहोचलेलो आहोत. मुन्नीचे नवऱ्याचा आता फोन चालूच आहे नुसता. सकाळी 5 वाजता पण फोन केले. काय बोलायचं. हे बघ मस्त रूम आहे. आता आम्ही थोडं बसतोय, आराम करतोय आणि फ्रेश होतोय. मग तुम्हाला पुढचं दाखवते. ओके चला बाय. असू आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि आम्ही आलेलो आहोत नदीवर आंघोळीला. हे बघा बापरे नदी बघा भरले खूप मस्त. चला आता आम्ही आंघोळीला आलोय. तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुम दुमली पंढरी दुम दुमली पंढरी तो हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. हे बघा अमृतेश्वर महादेव मंदिर. इथं चाललेलो आहोत आम्ही पाया पडायला. हे बघा आता आम्ही सगळ्या सजलोय आणि आम्ही चाललेलो आहोत माऊलींच्या दर्शनाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे बघा आता तुम्हाला हे मंदिर दिसत असेल. आता आम्ही दर्शनाला चाललोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आता दर्शन झाल्यावरच भेटतो आम्ही. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. नाही लागेल ना आम्ही 7 वाजता. फुगड्या खेळले का? कसं वाटलं? मस्त.
काही मस्त 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 फुगडे खायला कसं वाटलं? छान वाटलं. लहानपणीची आठवण झाली ग. हो ना. चला हे बघा आता ना आमचं दर्शन झालेलं आहे मस्त असं. कसं वाटलं दर्शन घेऊन? कसं वाटलं? छान झालं. कसं झालं दर्शन? छान मस्त. पांडुरंगाच्या चरणावर आम्ही डोकं टेकला गेलता तर बघितला छान मस्त दर्शन झालं. मुन्नीचं नुसतं फोन होत असतं का नको येऊ. हा आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही ना इथून थोडीशी शॉपिंग करतो आणि मग जातो रूमवर. ही आली. कसं दर्शन झालं? भारी मस्त एक नंबर दर्शन झाला. एक नंबर. आंघोळ पण मस्त झाली आणि नाचलीस पण. आणि नाचलो पण, फुड्या पण खेळल्या, सर्व काय केला. आणि नुसतं फोन फोन फोन. आता बाहेर आले ना आतमध्ये. माझ्या फोन भावाचा येते. फोन येतात, तिचा भाऊ नवऱ्याचे येणार फोन आहे. येतात, हा. भाऊ येणार आमचा भाऊ येणार आहे. आहे. चला तर आता ना आम्ही शॉपिंग करतो. यांच्या गप्पा काही थांबणार नाही. मग पुढचा व्लॉग बघा अजून ना. ओके. आता आमचं दर्शन वगैरे झाले तर ही सगळी शॉपिंग चालू आहे. हे बघा पेरू पेरू पेरू. इथे सगळं प्रसादाची भांड्यांची वगैरे दुकानं आहेत. सगळं सामान आहे शॉपिंग वगैरेचं. शॉपिंग करू शकता तुम्ही. चला आता ना मी पण शॉपिंग करून घेते. आता मी आलेली आहे हे बघा लाड अगरबत्ती वाले यांच्याकडे. माझी मैत्रीण जागू जी आहे ना ती सांगते यांच्याकडे ना अगरबत्त्या खूप छान मिळतात. तीच मला घेऊन आले इथे. तर आता मी त्यांच्याकडून अगरबत्त्या घेते. आता हे बघा यांच्या दुकानातून मी हे 2 धुपाचे प्रकार घेतल्यात. रोज आहे आणि कोणता आहे? मोगरा. हा आणि अगरबत्त्या चाफा आणि पंढरपुरी मसाला. पंढरपुरी मसाला पूर्ण ना हा सेट आहे ना. हे बघा एवढ्या अगरबत्त्या घेतल्यात. मी तर घेतल्यात, माझ्या मैत्रिणींनी पण घेतल्यात. त्या ताईंकडनं आम्ही अगरबत्त्या घेतो. ही माझी मैत्रीणच समजा तुम्ही. हा मीच करते तुम्हाला. जागृतीने आणले मला या दुकानात. आता मी घेतल्यात. कशा किती वर्ष झालं ताईंच्या दुकानात सगळं 10-15 वर्ष. तुम्ही पण आलात ना तर नक्की आहे. बघ राखीने बघ पिशवी भरले. राखीने पण खूप घेतल्या, छायानी पण खूप घेतल्यात, मी पण घेतल्यात. हा जागूनी पण घेतल्यात. आम्ही सगळ्यांनी अगरबत्त्या घेतल्यात. आता तुम्ही आलात का या ताईंच्या दुकानात. ताईंच्या दुकानाचं नाव आहे बघा. मी तुम्हाला दाखवलं पण सकाळ मगाशी एंट्री करताना. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आता आमची चालू आहे साड्यांची शॉपिंग. या शॉपचं नाव आहे फुलचंद. बऱ्याच जणांना माहिती असेल कारण की आपली लोक पंढरपूरला खूप येतात आणि इथूनच साड्या नेतात. आताच माझी आई पंढरपूरला आली होती तर आईने खूप साऱ्या साड्या नेल्यात याच दुकानातून. आणि दरवर्षी येते तर दरवर्षी या दुकानातून आमची आई साड्या नेते. तर मी पण आले आणि बघते या पण मैत्रिणी. जागू काय घेते? साड्यांची याच दुकानात का? आम्ही ना बरेच वर्ष झाली याच दुकानात येतो आणि आपली जेवढी लोक वारीला येतात. बरोबर बरोबर. आई पण इथूनच नेते. काय शॉपिंग? साडी. साडीवाली साडी घेते. वाव व्हेरी नाईस. हा मुन्नी काय घेतलंस? मुन्नीचा जीव चाललाय. साडी ही घेते का? व्हाईट. ए कोणला सुनसला? मला, माझ्या नंदला, जाऊबाईला. बाबा बाबा मज्जे. तू पण तीच सेम. ओके बघा सगळ्यांची. राखीने पण तीच काढले. मला पण घ्यावी लागेल मग वाटतं. घ्यायची उज्जैन. ए बाबा आता नका प्लॅन सांगू. कोणाला सांगू नका. पूर्ण नवी मुंबईने बघितलं. पूर्ण नवी मुंबईने बघितलं. तुम्ही कुठून आलात? मशाला भेटलात का तुम्ही? मग तुम्ही मला ओळख का नाही दिली आता? हो का? ओके बघा कोपऱ्यावरून आलात तुम्ही सगळे. मी कोणाला ओळखतो. थँक्यू. अजून कोण असेल तर सांगा फॉलो करायला. ओके. काय शॉपिंग चालली तुमची? साड्या आज काय शेट मला डिस्काउंट नाही दे. नाही देत मला. हो नवी मुंबईची सगळी लोक बघतात बरोबर ना.
देशाबाहेरून पण लोक बघतात. प्रत्येक साडी मग 100 रुपये डिस्काउंट करा हा. डिस्काउंट. आज मुंबईवरून आपल्या इथं खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना अच्छा तुम्ही मालक आहात का? सॉरी मी ओळखलं नाही. त्यांना प्रत्येक साडी मागे 100 रुपये डिस्काउंट नक्की देणार? नक्की देणार? साडी मागे MRP पेक्षा 100 रुपये कमी आणि करणार. मला तुम्हाला स्पेशल डिस्काउंट. मला स्पेशल डिस्काउंट. अरे वा मज्जाच आहे मग. चला बायकांचा बाजार वा बाजार बघ गोंगाट घातले नुसता. आम्हाला टॅग करा. आई तुमचं नाव सांगा. सांगा सांगा सांगा. बरं या आईना नाव नाही सांगा तर तुम्ही सांगा यांचं नाव काय मला कमेंट करून. ठीक आहे. आई चिडल्यात मला वाटतंय. बिझी आहे तिथे. चला करा मस्त शॉपिंग करा सगळ्यांनी. म्हशाच्या जत्रेला पुन्हा भेटायचं का पंढरपूरला भेटायचं? ओके ओके चला करा शॉपिंग करा मस्त. बाय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना का माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अर्ध्याहून जास्त ब्लॉग आपला झालेला आहे. मला वेळ नाही भेटला यांना दाखवायला. तर ह्या आहेत माझ्या मैत्रिणी. तर आम्ही ना प्रायमरी स्कूल फ्रेंड्स आहोत. म्हणजे पहिलीपासून 10वी पर्यंत. कोण मागे पुढे, कोण पहिलीला असेल तर कोण चौथीला तिसरीला, अशा आम्ही सर्व मैत्रिणी आहोत. तर आमचा ना 10 वर्ष झाला ग्रुप आहे. तर आम्ही सगळ्याजणी फिरत असतो. आता आम्ही 5च जणी आलोय कारण की प्रत्येकीला कामं असतात किंवा त्यावेळी काही ठरवलं असेल आधीच त्यांचं नियोजन असेल. तर आम्ही 20-21 जणी आहोत जेमतेम. तर आम्ही सगळ्या जवळपास फिरतच असतो. तर आम्ही पहिल्यांदाच एवढ्या लांब फिरायला आलो पंढरपूरला. आणि तुम्हाला ना यांची मी ओळख करून देते. नाव सांग तुझं. राखी संजय पाटील. हां राखी संजय पाटील. तुला कुठल्या गावात दिले का? कोपरेगाव. हां ही आहे राखी. ही ना नात्याने माझी मावशी पण लागते पण मी तिला राखीच बोलते. ही नमस्कार रामकृष्ण. मी जागृती सोमनाथ पाटील. माझं माहेर कोपरखर्णे आणि माझं सासर बनपुडे. जागू आमची लाडाची जागू. नमस्कार मी छाया देवेंद्र मडू. मी सांगपड्याची. माझं माहेर शिवण्याचं आणि कोपरखर्ण्याचं पण आणि मला दिले सांगपड्याला. सांगपाड्याला. ही छाया. श्रीहरी. श्रीहरी. माई कोपर करण्याची आणि मला कोपर करण्याला दिलेली आहे. माझं माहेर पण कोपर करण्याचं आणि सासर पण कोपर. म्हणजे ही कोपर खेळण्यातून बाहेरच नाही निघाली. गेली. हा आणि आमच्या सगळ्या ना खूप छान मैत्रिणी आहेत. अजून आहेत आमच्या 20-21 जणी आहोत आम्ही. आता जशा जशा आम्ही निघू तसे तसे व्हिडिओ मी बनवतच जाईन. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही 21 जणी आहोत. कधीतरी आम्ही तुम्हाला सगळ्या जणी एकत्र भेटू. आणि तुम्ही मला ओळखताच. मी आहे ज्योती प्रदीप म्हात्रे. नेहरू गावात दिले मला. चला तर आता ना आम्ही जेवण घेतो. हा जेवण घेतो. चला बाय. चलो वाडा वाडा वाडा. चलो वाडा वाडा. मुन्ना काढ. चला हे बघा आता आम्ही जेवायला बसलोय. काल अंधार होता ना तर दिसलं नसेल काय काय आम्ही आणले सगळ्यांनी. हे बघा ही स्टफ शिमला मिरची, मेथीची भाजी, घेवडा बटाटा, कांद्याची भजी, बटाट्याची भाजी, हे केळी फ्राय केलेले आहेत, कोथिंबीरच्या वड्या, चटणी, अळूवडी आणि गवारची भाजी आणि भाकरी. एवढे आयटम आहेत बघा. मस्त जेवायला बसलोय. काय जेवण कसं लागतंय मुन्नी? एक नंबर. जांबारी जांबारी मस्त. या जेवायला. आता आम्ही ज्या रूम मध्ये आहोत ना तिथली लाईट गेले आणि वाजल्यात संध्याकाळची 5 ना ग. हा 5 वाजल्यात. आणि हे बघा नको तोंड दाखवायला राहू दे. हे बघा खायला काय काय आणले आम्ही सगळ्यावी. आता मी हे खातोय सगळं. ए याची तोंडाव लाईट मार. मुन्नी दाखव. मुन्नी ती बघ काय खाते बघा आणि सांगते वरून मला दाखवा. ओके खालाच बाय. छाया खा खा खाऊन दाखव. व्हेरी गुड. जागू या बा आमच्या अशा मैत्रिणी नुसत्या मस्ती करतात. नुसत्या मस्ती मस्ती मस्ती. लाईट गेली तर मस्ती चालले. मस्त मज्जा. तुम्ही पण मैत्रिणी असाल ना तर अशाच मस्त फिरा आणि अशीच मज्जा करा. खूप मस्त वाटतं. एन्जॉय करा सगळ्यांनी. चला तर आता ना आम्ही खाऊन घेतो. हा आमचं खाऊ. तुला बी दाखव. थँक्यू. माझं तोंड जाम बघतात ती लोक.
आता त्याला कंटाळा आला असेल म्हणून मी नवीन नवीन फेसेस दाखवते. चला खाऊ दे आम्हाला. आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि आमची बस यायला उशीर आहे. 9 वाजता बस येणार आहे. तर तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा शॉपिंग करून घेतो. महिलांचा आवडता विषय शॉपिंग. चला बघा आता आम्ही काय काय घेतो. आम्ही ना इथे शॉपिंगसाठी बाहेर पडलो. तर आम्ही बघितलं इथे हे. तर आम्ही विचारलं काही जणांना की हे काय आहे. त्यांचं म्हणणं नागपंचमी झाली ना की आमच्याकडे अशी गौर काढतात. तर तुम्हाला दाखवते. मस्त वाजंत्री आहेत. काही जण डान्स पण करतात. चला तर आम्ही गौराईचं दर्शन घेतो. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि ह्या बघा आमच्या सगळ्या बॅगा भरल्या आहेत. पॅकिंग सुरू झालेली आहे. आता घरी जायला निघायचं आहे. तर आमची 7:45ला बस येणार आहे आणि आता आम्ही निघत आहोत. उदास वाटते का तुम्हाला? मग असं का तोंड तुमची? हां हां मजा करायला पाहिजे, फिरायला पाहिजे. ओके नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ ना आपण. आणि हेमलता आणि जागृती खालीच बसल्यात का तर आम्ही एवढ्या फिरलोय ना तर त्यांचे पाय दुखत आहेत आणि आम्हाला त्यावेळी दोघी ऑर्डर सोडले काही असं आमच्या बॅगी पण घेऊन या. तर आता आम्हाला त्यांच्या बॅगी पण खाली न्यायच्यात. तर चला निघतो आता आम्ही. आता वाजलेले आहेत 7:45 आणि इथं आम्ही आंबेडकर भवनजवळ थांबलेलो आहोत. तर 8 वाजेपर्यंत इथं आमची बस येईल. मग आम्ही इथून निघणार आहोत. तर काल रात्री आम्ही वाशीवरून 8:30ची बस पकडली होती. आम्ही सकाळी 6 वाजता इथं पोहोचलो आणि आता आम्ही 8ची बस पकडणार आहोत. आम्ही जेमतेम 5, 5:30, 6 पर्यंत पोहोचू. आता आम्ही इथून निघणार आहोत. त्यापूर्वी आम्हाला जागृती मस्त असं गाणं बोलून दाखवणार आहे. जाते माघारी पंढरीनाथा, जाते माघारी पंढरीनाथा, आमचं राम राम आमचा राम राम घ्यावा. जय हरी विठ्ठल. श्री विठ्ठल. तर तुम्हाला माझा म्हणजे आम्हा मैत्रिणींचा पंढरी दर्शनचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लाईक करा.